आता झालेलं आहे हे बघा. त्याच्यावर ना कोणतं बघा कापून असं म्हटलं तेच बरं, त्याच्यामध्ये आपण कापलेलं दिसतं. लेकिन हे कसं हे बघा, आता हे चांगलंच होतं पूर्णकडनं, लेकिन कसं मी गॅसवर हे बघा सगळं जेवण बनवले, लेकिन मी जेवलीच नाही आहे. सगळं तसंच आहे. ते सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी आहे आर्या. आणि आत्ता वाजले सकाळचं 10 म्हणजे 10 वाजायला अजून 10 मिनटं कमी आहे. आणि चला मग आता ना आम्ही नाश्ता करून घेतो. आज घरी काय नाश्ता बनवलेला नाही आहे, बाहेरनं आणलेलं आहे. जास्तीत जास्त संडेना आम्ही बाहेरनंच आणतो, क्योंकि एकच दिवस मिळते की पूर्ण फॅमिली बसून खायला, नाहीतर ना मंडे टू सॅटर्डेना जरा पण मिळत नाही. हे बघा, हे आपण असं खातो म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्ट तरी फॅमिलीसोबत तरी मिळतच नाही. आणि एक दिवस फक्त बाहेरचं खायला काय जाते, होय ना? तुम्ही पण असं करता का ब्रेकफास्टमध्ये? की आम्हाला तर संडेच वेळ मिळते मुलांबरोबर खायला. हे बघा, आणि हे नाश्त्यामध्ये आहे. हे बघा, गुडियाना पाव आणि शेव खाते आणि थोडीशी कचोरी घेतलेली आहे. आणि आरोही वडापाव खाते, वडापाव आणलेला आहे वडापाव. आणि मी आहे माझ्यासाठी कचोरी. हाय मन, सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण. गुड नाईट. सरळ म्हण गुड नाईट. गुड मॉर्निंग, गुड डॉईंग. गुड मॉर्निंग. चला मग आता सगळं नाश्ता करून घेतो, मग ब्लॉगला कंटिन्यू करते. आता ना 12:30 वाजलेले आहे आणि आमच्याकडे जरासा पाऊस पडून गेला. आता जेवण अर्ध झालेलं आहे, अर्ध बनवायचं आहे. आणि हे बघा, गुडिया अभ्यास करत बसलेली आहे. गुडिया काय वाजते? हां, आणि आरोही पण तिचा अभ्यास करते. उद्या कुठला पेपर आहे का? हिंदी आणि वेस्ट. चला मी आता जेवण बनवून घेते. 12:30 वाजले. आरोहीला पण ट्युशनला जायला पाहिजे. बाकीचं तरी सगळं काम झालेलं आहे. हे बघा, ह्याच्यात भात लावलेले आहे. आणि हे ना आमटी कालचीच आहे, लेकिन चांगली आहे, कशाला टाकायचं. आत्ता विचार करते ती. हे बघा, हे वांगी आहे ना, ह्याचं भरीत करायचं. खूप दिवस झाले केले नाही, लेकिन हे छोटे छोटे तर भाजायलाच खूप वेळ लागणार. आज संडे आहे ना, ते कसं असतं मंडे आणि सॅटर्डे ना मुलाला लोक स्कूलला जातात, हे जॉबला जातात, नंतर पटपट कामं होतात. आता हे घरी असतात म्हणून ना कुठलं पण काम होत नाही. आणि पाणी पण नसतं आमच्याकडे कंटिन्यू. गुडियाचं पण आंघोळ आत्ता झाली बघा जस्ट. आणि तिचं एक आंघोळ झाल्यानंतर फक्त कपड्याबद्दलच विषय असते. मम्मा मी हे नाही घालणार, मम्मा मी ते नाही घालणार. तरी पण तिचं आवडीचंच फ्रॉक घालून बसलेली आहे. हे ना एवढे छोटे वांगीला ना खूपच वेळ लागतं, त्याबद्दल ना मोठंच वांगे आणायला पाहिजे. आता हे एकच माझ्याकडे भाजी आहे, बाकी तर काय नाही. बाकी कडधान्य आहे, लेकिन रात्री ना भिजवायचं विसरले. आता ह्याला ना हे एक भाजायलाच खूप वेळ लागते ना. माझ्याकडे ते स्टँड पण नाही आहे, ते असतं ना ते जाळीसारखं, ते असलं की एकदमच आपण 4-5 ठेवलं असतं. आता हे बघा झालेलं आहे. हे बघा स्किन निघतं बघा. हे बघा, हे दिसायला तर वांगी छानच होतं, लेकिन ह्याच्यामध्ये बघा, हे बघा ते कसं मी गॅसवर ठेवलं ना, ते आतमधनं किडा बाहेर आला बघा. हे बघा किडा तुम्हाला दिसतं, ते बघा तुम्हाला दाखवते. हे बघा हे दिसतं बघा बाहेर आलेलं सारखं. बाहेरनं ना चांगलंच दिसतं, पूर्ण बाहेरनं पॅक छानच होतं. काय असं वाटलं की माझं कसं मी करून मतलब की असं काय झालं. आणि हे बघा किडा कसं बाहेर आलं बघा. हे बघा, आणि हे ना ह्याला मतलब की मराठीमध्ये ह्याला किडा म्हणतात का आळ्या म्हणतात सांगा मला? काय म्हणतात ह्याला मराठीमध्ये? किडेला आळ्या म्हणतात ना. ते बघा, एकदा भरीत करायचं म्हणजे पण प्रॉब्लेम की काय दिसतच नाही ना, आपण असं भाजत असतो. लेकिन हे बघा कसं बाहेर पडलं. हे बघा किती मोठं आहे बघा हे आळ्या. आता हे बघा, ह्याचं मी वरचं हे काय म्हणतात ते साल काढून घेते. हे बघा किती छान हे झालं बघा, कसं का साल निघतं सगळं. बरोबर भाजू काय म्हणतात ते, बरोबर भाजलेलं आहे. आणि बघितलं ना कसं मोठं ते आळी काय ते आळ्या, त्याबद्दल हे
आपण वांगीचं भाजी करतो बघा कापून, असं म्हटलं तेच बरं. त्याच्यामध्ये आपण कापलेलं दिसतं, लेकिन हे कसं भाजतो ना एक एकदा बाहेरनं चांगलंच असतं, लेकिन आतमध्ये ना किडा कसं असतात बघा. हे बघा आता ह्याला मॅश करून घेऊया चांगलं. इसके लंबे लंबे काले काले जास्तीत जास्त ना भरीत करताना ना मोठं टोमॅटोच घ्या, कारण जरासं ना ते ना आंबटसारखं जर टेस्ट यायला पाहिजे, नाहीतर फिक्कं झालं तर ना काय ते बरोबर वाटत नाही ते. त्याबद्दल मी मोठं एक टोमॅटो घेतलेले आहे. हे बघा, मग ते की 2 छोटे छोटे मिळून 1 टोमॅटो एवढा मोठा आहे बघा. हे म्हणजे की जरासं ते आंबटसारखं टेस्ट आला ना तो छान लागतं. आणि हे जास्तीत जास्त ना भरीत ना भाकरी बरोबर नाही तर भाताबरोबरच ट्राय करा, चपाती बरोबर का छान लागणार नाही. माझं तसं म्हणणं आहे, तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ते खाऊन घ्या, लेकिन मला तरी जास्त हे भाकरी बरोबरच आवडतं आणि भाताबरोबर पण छान लागतं, लेकिन जास्तीत जास्त भाकरी बरोबरच छान वाटतं. चला ह्याच्यात तेल घालून घे, मोहरी घालते. आत्ता ना आमच्याकडे तर पाऊस आलो म्हणून मी वाईज ओव्हर करते. आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालते आणि कढीपत्ता घालते. त्याच्यानंतर असं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर कसं आपण टोमॅटो कापलेले टोमॅटो घालूया, त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि त्याच्यामध्ये हे आपलं रोज आपण मसाला वापरतो ना तेच, तिखट, मीठ, हळदी, धनिया पावडर, जिरा पावडर ते थोडंसं घालून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, कारण की ते काय ते टोमॅटो वगैरे मॅश व्हायला पाहिजे ना आणि सॉफ्ट व्हायला पाहिजे, आणि तर झाकून ठेवते. थोडंसं मीठ घालून घेते, मी फक्त थोडंसं घातले होते आधी. अजून 1-2 मिनिट मी ढाकून ठेवते, नंतर बंद करते. आता झालेलं आहे हे बघा. त्याच्यावर ना कोथिंबीर घालून घ्या, माझ्याकडे नाही आहे त्याबद्दल मी काही घालत नाही. चला झालं आमचं. आत्ता बघा 5:15 वाजलेले आहे. दुपारी सगळं जेवण बनवलेलं की मी जेवलीच नाही आहे, सगळं तसंच आहे. हे बघा आता संध्याकाळचं कॉफी पिऊन घेते. हे बघा, हे सगळं आजचे कपडे बघा, हे सुकलेच नाही आहे कपडे, कारण ते आज जरा क्लायमेट असं हे पण होतं ना, जरा पण सुकले नाही. तर सगळं हे घालायला पाहिजे. हे बघा सगळे ओलेच आहे, तर सगळं दोरीवर टाकायला पाहिजे. आणि आत्ता वाजतं 6:45 वाजता. सगळं आता सगळं दोरीवर घालते कपडे. हे बघा आत्ता बघा 8:45 वाजलेलं आहे आणि आता मला जरासं ते बाथरूम वगैरे क्लीन करायचं होतं, पण जेवणाला खूप उशीर झाला. हे तर आता आपण जेवण करतो. हे बघा दुपारी तरी जेवलं नाही, तेच आता मी जेवते. भाकरी आणि काय ते वांगीचं भरीत तेच आहे. हे बघा आता तुम्ही पण खावा, आम्ही पण खातो, तुम्ही पण खावा, आम्ही पण खातात. आरू ही भाकरी नको म्हणते, ती दुपारी खाल्ली होती, आता फक्त ती भात आमटी खाते. हे बघा आमचं जेवण. चला मग हे व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा. आता परत नवीन एक व्लॉगमध्ये भेटूया उद्या. तोपर्यंत चला बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. बाय, गुड नाईट.